दिल्ली येथे जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खरं तर चाळीसगावमध्ये सर्वपक्षीय संघटना त्याचबरोबर तरुण जे आहेत ते एकवटलेले आहे. या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर खरं तर तहसीलदारांना निवेदन देऊन अनेक मागण्या त्या ठिकाणी तरुणांनी असेल सर्वपक्षीय संघटनांनी असेल त्या केलेल्या आहे. काय सांगाल? खरं तर त्या ठिकाणी जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचे जे आंदोलन आहे ते सुरू होतं, मात्र त्यांना उचलून त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर अभिजित दिपके त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे. प्रामुख्याने मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. आपली काय प्रतिक्रिया? हो, आम्हालाही शिक्षण मंत्र्याचा राजीनामाच हवाय. जर असा शिक्षण मंत्री असेल तर आम्हाला तो नकोय. आमच्या सोबत खेळलं जाते, आमच्या शिक्षणासोबत खेळलं जाते. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि आज काय चाललंय हे या जगात? हा देश खूप मागे राहिला अशाच लोकांमुळे. ही जेनजीची जनरेशन आहे आणि इथे आम्ही लोकशाहीसाठी लढतोय. आम्ही बोलतोय की मेक इन इंडिया, तर हे लोक निघाले लीक इन इंडिया करायला. हे आम्हाला नकोय आता. आपण काय सांगाल? खरं तर एकीकडे पेपर जो आहे परीक्षेचा लीक होतोय, विद्यार्थी जे आहे ते डिप्रेशन मध्ये आहे. काय सांगाल? काय सांगायचं सर, आमच्या युवांची अवस्था. कोणता पेपर लीक झाला नाही असं सांगा आम्हाला. आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय हवा. आमच्या भावना सरकारने समजून घ्यायला पाहिजे. आज सिस्टम सुधारावं, सिस्टम युगानुयुगे वर्षानुवर्ष चांगलं राहावं याच्यासाठी आम्ही एकत्र आलोय. लोकशाहीची हत्या व्हायला नको, लोकशाही टिकून राहावी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. लोकशाहीसाठी हा संघर्ष आहे. सिस्टम सुधारायला पाहिजे, आमच्या जनजीच्या भावना समजून घ्यायला पाहिजे असं आम्ही सरकारकडे मागणी करतो. काय सांगाल? खरं तर देशातला तरुण जो आहे तो सिस्टम विरोधामध्ये आक्रोश व्यक्त करतोय. एक सायंटिस्ट त्या ठिकाणी आमरण उपोषण करतो, तरी देखील सरकार कुठेतरी गांभीर्याने या संपूर्ण गोष्टीची दखल घ्यायला तयार नाही. काय आपली प्रतिक्रिया? बघा, आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन आता जवळजवळ 80 वर्ष पूर्ण होत आले आणि आपण भारत देशाला जगातली सर्वात मोठी डेमोक्रेसी म्हणतो. आणि या डेमोक्रेसीमध्ये शिक्षणाला धंदा बनवून ठेवलेला आहे. तर हे धंदा बनवणारे कोण आहेत? ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे ते. म्हणजे राजकारण मॅटर करतं, तुमच्या डोक्याच्या टोपीपासून तर पायाच्या चपलीपर्यंत. तर लक्षात ठेवा, जे राजकारणी निवडताना ते तुमचा प्रश्न तुम्ही निवडून दिलेले तिथं मांडत नव्हते संसदमध्ये, म्हणून जनजीला रस्त्यावर उतरावं लागलं. याच्यामुळे ना आमची छोटीशी मागणी ना हो, की धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा. काही चुकीची मागणी का त्याच्यात? आणि अजून त्याच्यावर काही बोलायला तयार नाही. उलट जे आंदोलन करतायत त्यांना डांबण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे स्वातंत्र्य याच्यासाठी भेटलं का? भगतसिंग म्हणत होते की मी आता इंग्रजांविरोधात लढतोय म्हणे, की इंग्रज असे करतायत. मग इंग्रज जसे करायचे तसेच आता होत आहे. भगतसिंग म्हटले होते की मी स्वातंत्र्यानंतरही जर नेते असे करत असतील तर मी लढत राहील म्हणे. संविधान त्याच्यासाठीच बनवलं गेलं ना. संविधानाच्या कलम 19 मध्ये आम्हाला अधिकार दिला आहे, बोलण्याचा आहे, सभा करण्याचा आहे, आंदोलन करण्याचा आहे. आम्ही ते पीसफुली करतोय ना. जर संसदमध्ये बसलेले आमचे मुद्दे मांडत नसतील तर आम्ही तिथे जाणारच आहे ना संसदमध्ये. तुम्ही विदेशात बघा, डेन्मार्कमध्ये, स्वीडनमध्ये, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, प्रत्येक देशांमध्ये संसदच्या बाहेर प्रत्येक माणसाला प्रोटेस्ट करण्यासाठी जागा आहे. एक्झॅक्ट बाहेर. ऑस्ट्रेलिया तर संसदच्या वरती आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की संसदपेक्षा सर्वोच्च जनता आहे, असं मेसेज दिलाय. आणि आपण तर जगातली सर्वात मोठी डेमोक्रेसी म्हणतो भारताला. मग हालत काय आपली? का आम्ही संसद पर्यंत जाऊ शकत नाही? तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमची प्रमुख मागणी हीच आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. आणि हे आमचं पहिलं पाऊल आहे. आता प्रत्येक ठिकाणी जिथे चुकीचं होत असेल आम्ही पुढचे पावलं उचलत जाऊ, हेच सांगायचंय. काय सांगाल? आपण काय सांगाल? सर, जे आपल्या भारतामध्ये घडतंय, जे पेपर फुटी पेपर लीक जे घडतंय हे खरोखर चुकीचं घडतं आहे. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकारांमध्ये शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. आणि त्या मूलभूत अधिकारामध्ये जर विद्यार्थी एक बेसिक शिक्षण घेत असेल, ते शिक्षण घेताना तो त्याचं उज्ज्वल भविष्य त्याचा घडवण्याचा प्रयत्न करत असेल, रात्रंदिवस मेहनत करत असेल, आणि त्याची जेव्हा एक्झाम असते दुसऱ्या दिवशी त्याला कळतं की आपला पेपर फुटलेला आहे, तर हे जे घडतंय हे खरोखर चुकीचं आहे. नीट पेपर झाला सर, जवळजवळ 13 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. सर, जे दुकानात आपल्याला 25-30 रुपयाला डायपर मिळतं ते सुद्धा लीक होत नाही आणि एवढे पेपर तुम्ही लीक करतात. तर शिक्षण मंत्री असताना ही तुमची जी आहे ही जबाबदारी आहे की ह्या गोष्टी या क्षेत्रामध्ये घडल्या नाही पाहिजे. आणि विद्यार्थ्यांची काय मागणी आहे की व्यवस्थित शिक्षण द्या आणि पेपर लीक करू नका. ज्या विद्यार्थ्याचा जो हक्क आहे, जो विद्यार्थी मेहनत करून पुढे येतोय, त्याला त्याचे जे अभ्यासाचं फळ आहे ते योग्य रीतीने भेटलं पाहिजे. बाकी काही विषय नाही. युवांची एवढीच एक मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान साहेबांनी इस्तिफा दिला पाहिजे. आपण बघू शकतो की या ठिकाणी खरं तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती प्रामुख्याने मांडण्यात आलेली आहे.
संपूर्ण सर्व तरुणांनी या ठिकाणी खरं तर ती मागणी त्या ठिकाणी लावून धरलेली आहे. हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.